आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह। महोदय एक मिनिट, त्यांनी एक माझ्याकडे चिठ्ठी दिलेली, त्यांना संधी द्यायची राहिली आहे, बोला। अध्यक्ष महोदय धन्यवाद। अध्यक्ष महोदय, तुमच्या माध्यमातून शासनाला आणि सभागृहाला मी माहिती देऊ इच्छितो की अध्यक्ष महोदय, शनिवारी सकाळी 5 वाजता 3:30 वाजता साकीनाका विभागामध्ये शास्त्रीनगर काजूपाडा या ठिकाणी गोहत्या करण्यात आलेली आहे आणि याचे परिणाम तर संपूर्ण काल आषाढी एकादशी निमित्त संपूर्ण हिंदू लोकांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत। अध्यक्ष महोदय, माझं नशीब आहे की मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या ठिकाणी आलेले आहेत। साकीनाका पोलीस स्टेशन जेसीबी असेल, ईसीबी असेल किंवा साकीनाका पोलीस स्टेशन अधिकारी त्यांचा आभार व्यक्त करतो। तातडीने सकाळी 4 वाजता त्या ठिकाणी भेट देऊन काही आरोपींना त्या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे। अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे की हे जे आरोपी पकडले गेलेले आहेत हे त्या ठिकाणी याचा मुख्य आरोपी हा रौफ याकूब कुरेशी आहे। याची 3 मुलं पकडलेली आहेत। अध्यक्ष महोदय, हे रॅकेट जरीमरी अध्यक्ष महोदय जरीमरी ते बीड जिल्ह्यापर्यंत आहे। या बीड जिल्ह्यामधून अशा प्रकारे वाहतूक करून या जरीमरी विभागामध्ये या गाळ्यामध्ये कत्तल केली जाते। माझी आपल्याला शासनाला विनंती आहे की कठोर कारवाई करून या रौफ याकूब कुरेशी हा जो मुख्य आहे या आरोपीला आपण पकडण्यात यावं। या आरोपीच्या पाठीमागे मुख्य कोण आहे, यांना सहकार्य कोण करतंय हे आपल्यास उघडीत येईल। म्हणून माझी विनंती आहे की सर्वात पहिलं रौफ याकूब कुरेशी यांना तातडीने याच्यावरती कारवाई करून याला अटक करण्यात यावी आणि ज्या गाळ्यामध्ये अशा प्रकारचं कृत्य केलं जातं तो गाळा अनधिकृत आहे, याच्यावर कारवाई करावी, शासनाने योग्य कारवाई करावी। ठीक आहे।